पदाधिकारी पाहायला मिळतात। साताऱ्याची अपडेट आपण अर्थातच अधिक जाणून घेणार आहोत, पण दोन्ही राजेंना एक प्रकारे धक्का सुरुवातीच्या कलांमध्ये दिसतोय। रोह्यात आणि श्रीवर्धनमध्ये सुनील तटकरेंनी बाजी मारलेली आहे। बुलढाण्यामध्ये काँग्रेसच्या उमेदवार आघाडीवरती आहेत, तर परभणीमध्ये राष्ट्रवादीच्या सबिया बेगम यांनी आघाडी घेतलेली आहे। अश्विन, त्यामुळे ठिकठिकाणचे अपडेट आपल्या हाती यायला लागलेले आहेत। सध्या नगराध्यक्ष पदाचे कल काय सांगतात? भाजप 41, शिवसेना 15, राष्ट्रवादी 7, काँग्रेस 5, राष्ट्रवादी शरद पवार 1, ठाकरेंची शिवसेना 3, इतर 4, 76-77 कल साधारण हाती आलेले आहेत, ज्यामध्ये 41 कल किंवा 41 ठिकाणी भाजपने आघाडी घेतली। आणि आपण प्रेक्षकांना हेही सांगायला हवं की इथे दोन गोष्टी आहेत, म्हणजे नगरसेवक कुणाचं पॅनल किंवा कुणाचे सर्वाधिक नगरसेवक त्या परिषदेमध्ये किंवा पंचायतीत निवडून येतात हे तर बघावं लागणार आहे, पण दुसरीकडे नगराध्यक्ष पदाची निवडणूक सुद्धा थेट झाली आहे। त्यामुळे नगराध्यक्ष कुणाचा याची सुद्धा चर्चा आहे। असंही होऊ शकतं काही ठिकाणी की नगरसेवक जास्त हे एका पॅनलचे किंवा एका पक्षाचे असतील, पण नगराध्यक्ष हा त्यांच्या विरुद्ध पॅनलचा असू शकतो। खरंय, आणि त्याच्यामुळे ही आकडेवारी सध्या आपल्या समोर आहे। 80 ठिकाणचे कल समोर आलेले आहेत। 42, 16, 9, 5 अशी सध्याची स्थिती। काँग्रेस ज्यांनी मगाशी विजयी वडेट्टीवारांनी दावा केलेला की आपण दुसऱ्या नंबरवर राहू, सध्या मात्र चित्र वेगळं दिसतंय। सध्या शिवसेना, शिंदेची शिवसेना दुसऱ्या नंबरला आहे।